इसवी सन 1623च्या दरम्यानचा काळ. महाराष्ट्रातील मराठा सरदार घराणी त्यावेळी निजामशाही, आदिलशाही किंवा मोगलांच्या दरबारात चाकरी करत होती. त्यांच्यासाठी पराक्रम गाजवण्यात आणि प्रसंगी एकमेकांसोबत लढण्यातच ते व्यस्त होते. अशाच काळात महाराष्ट्रातील दोन सर्वात मोठी आणि मातब्बर घराणी भोसले आणि जाधव एकत्र आली. शहाजीराजे भोसले आणि जिजाबाई यांचा विवाह झाला आणि दोन मोठे घराणे सोयरिकीने जोडले गेले. पण दोन असामान्य आणि बलाढ्य घराणी एकत्र असणं हे तत्कालीन पातशाह्यांच्या डोळ्यात नक्कीच खुपत असावं. दोन्ही घराण्यांमध्ये शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमान ठासून भरला होता. पण कोणालाच हे माहीत नव्हतं की नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं आणि एका क्षुल्लक घटनेमुळे या दोन घराण्यांमध्ये भयंकर भिंत उभी राहणार होती. तो दिवस होता निजामशहाचा दरबार भरण्याचा. जिजाऊंच्या सासरची आणि माहेरची सर्वच मातब्बर मंडळी तिथे उपस्थित होती. दरबार संपला आणि सर्व सरदार लवाजम्यासह बाहेर पडू लागले. दरबाराबाहेर मोठी गर्दी उसळली होती आणि अचानक शांतता भंग पावली. खंडागळे नावाचा सरदाराचा हत्ती अचानक बिथरला. तो सैरभैर पडू लागला. तो उन्मत्त हत्ती दिसेल त्याला तुडवत होता, आपटत होता. कित्येक जण घायाळ झाले. हे मृत्यूचे तांडव पाहून लखुजीराव जाधवांचे थोरले चिरंजीव दत्ताजी पुढे सरसावले. अरे, इथे कुणी रांगडा मर्द नाही का? अशी गर्जना करत त्यांनी थेट हत्तीवर चाल केली. हत्ती पिसाळला होता, पण दत्ताजींनी मोठ्या शिताफीने सर्व शक्तीनिशी वार करत त्या हत्तीची सोंडच कापून टाकली. हत्ती पळून गेला, पण दत्ताजींचा आवेश कमी झाला नव्हता. तेवढ्यात शहाजीराजांचे थोरले चुलत बंधू संभाजीराजे भोसले तिथे आले. दत्ताजींना आवरण्यासाठी आणि मध्यस्थी करण्यासाठी ते पुढे आले. पण युद्धाच्या संतापात दत्ताजींना वाटले की संभाजीराजे लढायला येत आहेत. गैरसमज झाला आणि दत्ताजींनी संभाजीराजांवर हल्ला केला. दोन्ही बाजूचे स्वाभिमान पेटून उठले. एकच धुमश्चक्री उडाली. कोणीच माघार घ्यायला तयार नव्हते. आणि या भयंकर संघर्षात संभाजीराजांच्या हातून दत्ताजी जाधव धारातीर्थी पडले. आपला तरुण मुलगा मारला गेल्याची बातमी आधीच बाहेर पडलेल्या लखुजीरावांना समजली. पित्याच्या दुःखाने आणि सुडाच्या भावनेने पेटलेले लखुजीराव पुन्हा माघारी फिरले. समोर ना जावई दिसला, ना लेकीच्या सासरची माणसं. त्यांना फक्त मुलाच्या मृत्यूचा सूड हवा होता. ते आवेगाने संभाजीराजांवर चालून गेले. आपल्या मोठ्या भावाला वाचवण्यासाठी शहाजीराजे मध्ये आले. पण लखुजीरावांची समशेर शहाजीराजांच्या दंडावर सपासप वार करून गेली. राजे रक्ताच्या थारोळ्यात मूर्छित पडले. त्यानंतर लखुजीरावांनी आपला मोर्चा पुन्हा संभाजीराजांकडे वळवला आणि पाहता पाहता लखुजी जाधवांकडून संभाजीराजे भोसले मारले गेले. या सगळ्यात सर्वात मोठा आघात झाला तो जिजाऊंवर. त्या पहिल्यांदाच गर्भार होत्या. जिथे कोड कौतुक व्हायला हवं होतं तिथे त्यांना ही रक्तरंजित होळी पाहावी लागली. एकाच वेळी सख्खे मोठे बंधू आणि सख्खे चुलत दीर अकारण मारले गेले. एका क्षणात जिजाऊंना त्यांचे माहेर कायमचे पारखे झाले. या एका घटनेने फक्त रक्तपातच केला नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि नात्यांची समीकरणे कायमची बदलून टाकली. निजामशहाने मध्यस्थी करून ती तात्पुरती लढाई तर थांबवली, पण जाधव आणि भोसले या दोन मातब्बर घराण्यांच्या मनातील वैर कायमचे पेटले. ज्या दोन घराण्यांनी सोयरीक करून एक नवी ताकद निर्माण केली होती, तीच दोन घराणी आता एकमेकांची कट्टर वैरी बनली. या घटनेचा सर्वात मोठा राजकीय परिणाम म्हणजे लखुजीराव जाधवांचा निजामशाहीवरील विश्वास पूर्णपणे उडाला. आपल्या मुलाच्या मृत्यूचा आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी संतापाने धुमसणारे लखुजीराव जाधव निजामशाही सोडून थेट मोगलांना जाऊन मिळाले. विचार करा मित्रांनो, कालपर्यंत जे सासरा आणि जावई एकाच दरबारात होते ते आता एकमेकांच्या समोर उभे ठाकले. शहाजीराजे आणि लखुजीराव जाधव आता वेगवेगळ्या राजवटींचे सरदार म्हणून एकमेकांविरुद्ध तलवारी उपसून उभे होते. सासर आणि माहेर आता एकमेकांच्या वैरी बनले होते. या घटनेनं जिजाबाईंना मनातून हादरून टाकलं. आपलीच माणसं आपल्याच माणसांना मारून परक्यांची चाकरी का करत आहेत? आपले मराठा सरदार एकमेकांच्या जीवावर उठून मोगल, आदिलशहा आणि निजामशहा यांचे तख्त का मजबूत करत आहेत? हा प्रश्न जिजाऊंच्या मनाला रात्रंदिवस सतावत होता.
कोणाचीही चाकरी करण्यापेक्षा आणि क्षुल्लक कारणावरून स्वतःची हानी करून घेण्यापेक्षा आता मराठी सरदारांनी एकत्र यावे, आपल्या ताकदीचा उपयोग स्वजनांच्या उद्धारासाठी करावा, असे जिजाबाईंना मनोमन वाटले. इतिहास आपल्याला खूप काही शिकवतो. आजच्या काळातही परिस्थिती कुठे बदलली आहे? आजही आपण पाहतो, क्षुल्लक मानापमानावरून अहंकाराने आपण एकमेकांचे पाय खेचतो. घराघरांत आणि नात्यांत भिंती उभ्या करतो. धमक आपल्या सर्वांमध्ये आहे, पण आपण ती एकवटण्याऐवजी एकमेकांना संपवण्यात घालवतो. स्वार्थ आणि मानापमान मोठा की समाजातील एकी? आपला स्वाभिमान आणि आपली ताकद आपण कुठे आणि कशासाठी वापरतोय याचा विचार आज आपण खरंच केला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला या खंडागळे हत्तीच्या घटनेतून काय बोध मिळाला? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन ऐतिहासिक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय भवानी, जय शिवाजी.